मस्त अशी कुरकुरीत झणझणीत गरमागरम कोलंबी फ्राय तयार आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। येथे मी कोलंबी घेतली आहे। कोलंबी साफ करायची, नंतर 4 ते 5 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। धुतलेली कोलंबी डिशमध्ये घ्यायची, त्याच्यावरती मीठ घालायचं आहे। नंतर लाल मसाला घालायचा आपल्याला आवडीनुसार। नंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे। कोकम घालायचे आहे 5 ते 6 आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। कोलंबीला हे सगळे मसाले चांगले लागले पाहिजेत, असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण हळद घातली नव्हती, तर हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं असं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं हे असंच ठेवून द्यायचं आहे। नंतर आपल्याला कोलंबी फ्राय करायला घ्यायची। तर 10 मिनिटं झाले आहेत। पुन्हा एकदा चांगलं असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला कोलंबी फ्राय करण्यासाठी एका डिशमध्ये थोडासा रवा घ्यायचा आहे, बेसन घ्यायचं आहे थोडं, आणि लाल मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये, थोडीशी हळद घालायची आणि पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे। कोलंबीला चांगला रवा बेसन लावून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे मी पॅन ठेवला आहे, पॅनवरती तेल टाकलं आहे। तेलामध्ये आपल्याला ही कोलंबी चांगलीशी फ्राय करून घ्यायची आहे। पाच ते 10 मिनिटात आपली ही कोलंबी चांगली फ्राय होऊन जातात। एका साईडने थोडीशी फ्राय करून झाली की पलटी करायची आहेत आपल्याला। दोन्ही साईडने चांगले असे खरपूस सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपली फ्राय करून झाले आहेत, आता मी काढून घेते। अशीच आपली बाकी उरलेली कोलंबी सुद्धा फ्राय करून घ्यायची आहेत। अगदी 5 मिनिटात कोलंबी आपली होऊन जाते फ्राय, जास्त वेळ लागत नाही याला। आता ही सुद्धा कोलंबी होत आली आहे, आता मी काढून घेते। अशाच प्रकारे आपल्याला सर्व कोलंबी फ्राय करून घ्यायचे आहेत। आता आपली सर्व कोलंबी फ्राय करून झाली आहेत। अशा प्रकारे आपली रेसिपी